खोटी माहिती पसरवून लोकांना मूर्ख बनवणे, खरं तर हा ब्राह्मणवाद्यांचा जुनाच धंदा आहे, त्यात वाद नाही. आणि त्यामध्ये जर एखादी जात अजून ॲड होत असेल खोटं पसरवण्यासाठी, तर ते नाविन्य नाही आहे, ते जुनंच आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देशातल्या हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, पंजाब असेल, तमिळनाडू असेल, या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झाले, तिथं विरोध झाला नाही. महाराष्ट्रामध्येच का विरोध होतोय, अशा पद्धतीचे स्टेटमेंट काही लोकांकडून येत आहेत. मुळात ह्यांना आरक्षण उपवर्गीकरण ह्या विषयाचा इतिहास माहिती नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 26 वर्षाच्या नंतर या गोष्टीचा विरोध होतोय. आरक्षण उपवर्गीकरण हा विषय 1975चा आहे, आजचा नाही आहे. 1975ला ज्या वेळेस पंजाब सरकारने पंजाब लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ऑर्डिनन्स पास केला, त्यावेळेस पंजाब हे पहिलं राज्य होतं ते त्याच्या विरोधात उभं राहिलेलं आहे. आता ही जी पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग जी केस आहे, ही केस उभी राहिली ती पंजाबमधून, आणि जर तिथं विरोध झाला नसता तर ही केस उभीच राहिली नसती आणि हा निकाल आलाच नसता ना. पंजाबच्या लोकांनी पंजाब हायकोर्टामध्ये, पंजाब आणि हरियाणा हे कॉमन हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टामध्ये ती केस जिंकलेली आहे. राज्य सरकारला हरवलेलं आहे चमार महासभेने तिथल्या. त्यामुळे पंजाबमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध झाला नाही असं म्हणता येत नाही. जवळपास 26 वर्ष पंजाबची लोक त्या केसच्या विरोधामध्ये लढत होती. 26 वर्ष झालं ती लोक तिथं लढा देत होती. आजही ती लोक तिथं लढा देत आहेत. फक्त आपल्यासारखे त्यांच्याकडे मोर्चा आणि आंदोलनं होत नाहीत, कारण न्यायालयीन लढाई लढून ते लोक आता थोडे शांत बसलेले आहेत. आणि शांत याच्यासाठी बसलेले आहेत कारण त्यांच्यातलेच काही दलाल मॅनेज झालेले आहेत. म्हणून हा जो आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय आहे ते त्यांच्या विरोधात केलेला आहे आणि राज्य सरकार त्यामध्ये जिंकलेला आहे. त्यामुळं पंजाबमध्ये विरोध झाला नाही असं म्हणताच येत नाही, कारण 26 वर्ष राज्य सरकारच्या विरोधामध्ये लढणारी एकमेव कुठली जमात असेल पंजाबमधली तर ती चर्मकार महासभा आहे. आणि या चर्मकार महासभेमुळं आज संपूर्ण देशाला आरक्षण उपवर्गीकरण हा विषय कळाला, अन्यथा कळाला सुद्धा नसता. त्यानंतर 2000 मध्ये आंध्र प्रदेश ईव्ही चिन्नयाचं जे स्टेटमेंट आहे हे आंध्र प्रदेश सरकारचं स्टेटमेंट, आंध्र प्रदेश सरकारमध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झाल्याच्या नंतरचं केस आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा विरोध झालेला आहे. ईव्ही चिन्नयाचं जे 2005चं जजमेंट आहे, हे जजमेंट तर त्या विरोधातूनच तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे हरियाणामध्ये सुद्धा, आंध्र प्रदेशमध्ये विरोध होता, पंजाबमध्ये विरोध होता, तामिळनाडूमध्ये सुद्धा विरोध होता. तेलंगणामध्ये फक्त एक तेलंगणा हे राज्य आहे की जिथं हे आरक्षण लागू आहे, तिथं सुद्धा विरोध आहे, विरोध नाही असं म्हणता येत नाही. कर्नाटकामध्ये विधेयक मंजूर झालेलं आहे, कर्नाटकामध्ये ते लागू झालेलं नाही अजून. हरियाणामध्ये पूर्वीपासूनच लागू आहे. पूर्वीपासून म्हणजे ईव्ही चिन्नयाचं जे जजमेंट आलं होतं त्या जजमेंटच्या नंतर तिथं लागू झालेलं आहे. त्याच्यानंतर हरियाणामध्ये फक्त पूर्णपणे लागू आहे. आणि बाकी जे काही राज्य आहेत तेलंगणा वगैरे, तेलंगणा, पंजाबने विरोध केलाय, तामिळनाडूने विरोध केलाय आणि महाराष्ट्रामध्ये आता विरोध चालू आहे. म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण सरळ सरळ स्वीकारणारं देशातलं जर एकमेव राज्य कोणतं असेल तर ते हरियाणा आहे. आणि हरियाणामध्ये सुद्धा विरोध झालेला आहे. विरोध झाला असं नाही. महाराष्ट्रामध्ये याचा विरोध का होतोय यामागं फार मोठी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रानं या देशाला संविधान दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रातल्या तळेगावमध्ये बसून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेची पानं लिहिलेली आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकांची देशातल्या इतर राज्यातल्या लोकांपेक्षा संविधानाप्रती नैतिकता जास्त आहे आणि ती असलीच पाहिजे. संविधानाप्रती नैतिकता आणि बाबासाहेब आंबेडकरांप्रती असणारं प्रेम, बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी मरणारी ही माणसं आहेत. या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी मरणारी ही माणसं आहेत. ही माणसं जी विरोध करतायत ना, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्टिकल 341च्या पाठीमागे जी भावना होती ना, ती भावना या लोकांच्या हृदयात बसलेली आहे की राज्यांना अनुसूचित जातीच्या कुठल्याच अधिकारांमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेऊ नये, ॲज अ सर्वंट त्यांचा वापर करावा, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आणि त्याचं कारण सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. राज्य सरकारांना जर अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणामध्ये किंवा आरक्षणामध्ये किंवा अनुसूचित जातीच्या कुठल्याही हितसंबंधांमध्ये राज्य सरकारना जर अधिकार मिळाले तर राज्य सरकार राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी आरक्षणाचा चुकीचा वापर करेल. ही बाबासाहेब आंबेडकरांची आर्टिकल 341च्या मागची भावना होती आणि ही भावना आम्ही आमच्या हृदयात घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही विरोध करतोय. कदाचित ही भावना इतर राज्यातल्या लोकांना पोहोचली नसेल, समजली नसेल, त्यांच्यापर्यंत गेली नसेल, पण महाराष्ट्रामध्ये ती भावना प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि मनामध्ये पोहोचलेली आहे. आणि त्याच भावनेतून हा उद्रेक बाहेर निघतोय. अन्य राज्यांमधला जो विरोध आहे
असं म्हणताच येत नाही की देशातल्या कुठल्या राज्यांनी उपवर्गीकरणाचं डायरेक्ट समर्थन केलंय आणि ते लागू केलंय. आम्ही तर उलट महाराष्ट्रातली लोक रस्त्यावरची लढाई लढतोय. अहो, कायदेशीर लढाई महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी 25-25 वर्ष लढलेली आहे. त्यांनी विरोध केला नाही असं कसं म्हणता येईल? त्यांनी विरोध केला नसता तर ईव्ही चिनायाचं जजमेंट आलंच नसतं. त्यांनी विरोध केला नसता तर पंजाब वर्सेस दविंदर सिंग यांचं हायकोर्ट ऑफ हरियाणा अँड पंजाबचं जजमेंट आलं नसतं. त्यांनी विरोध केला नसता तर हे मॅटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया पर्यंत गेलंच नसतं. त्यामुळं महाराष्ट्रातली लोक विरोध करतायत, बाकी राज्यातले विरोध करत नाहीत. हा जो खोटा आणि खोडसाळ प्रचार चालू आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार तसाच आहे जसा बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे म्हणणाऱ्या अवलादी बुद्धाला सुद्धा पूजतायत आज. आणि यांना सुद्धा उद्या ते पुजावंच लागणार आहे की आम्ही चुकलो हे म्हणावंच लागणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावानं संविधानाचा जो काही स्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या लोकांना भविष्यामध्ये त्यांची जागा मिळणारच आहे, त्यात वाद नाही. पण आम्ही विरोध बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी करतोय, बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनेसाठी करतोय, बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टिकोनासाठी करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या आर्टिकल 341च्या रक्षणासाठी आम्ही विरोध करतोय. ज्यांना हे उद्ध्वस्त करायचंय ते समर्थन करतायत. ज्यांना बाबासाहेबांच्या आर्टिकल 341च्या मागच्या भावनांची काहीच देणं घेणं नाहीये, त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा आहे, जातीय स्वार्थ साधायचा आहे, ती लोक त्याचं समर्थन करतायत. त्यामुळं आम्ही विरोध करतोय कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दापेक्षा, बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनांपेक्षा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापेक्षा, बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपेक्षा आमच्यासाठी कोणीच मोठा नाही. म्हणून आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करतोय. बाकी राज्यांनी सुद्धा 30 वर्ष आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करून सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस पोहोचवली. सुप्रीम कोर्टामध्ये आपले काही दलाल मॅनेज झाले आणि हा निकाल खरं तर चमार महासभेच्या विरोधात केला आणि आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा RSS प्रणीत डाव यशस्वी झाला. तो आपल्याला हाणून पाडायचाच आहे, कारण हा डाव बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या भावनेच्या विरोधात आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनेपेक्षा आम्हाला कोणताच भाऊ मोठा नाही.